मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेकांनी आपलं योगदान दिलं। यात स्वातंत्र्य सेनानी यांच्यासोबतच शाहिरांचंही योगदान मोलाचं होतं। अशीच एक रणरागिणी सुद्धा या लढ्यात अग्रभागी होती। निजामाच्या अत्याचारातून मराठवाड्याची मुक्तता करण्यासाठी तिनं पोवाड्याच्या माध्यमातून रान उठवलं। हिंगोलीतल्या या क्रांतिकारी महिला शाहिराची ही कथा। या आहेत अनुसया शिंदे। त्यांचे वडील जगन्नाथराव शिंदे यांनी मुघलांविरोधात तर आई पार्वतीबाई शिंदे यांनी इंग्रजांविरोधातल्या लढाईत स्वतःला झोकून दिलं। त्यामुळे लढाऊ बाणा हा अनुसया शिंदे यांच्या रक्तातच होता। त्यांचं सारं कुटुंब 1942च्या चलेजाव चळवळीत सहभागी झालं। यावेळी पार्वतीबाई पोवाडे गाऊन जनजागृती करत। तीच सवय अनुसया शिंदे यांनाही लागली। खेळण्याच्या वयात बांगड्या वर खोसून त्यांनी डफावर पहिली थाप मारली। एक पाय तुमच्या गावात, एक पाय तुमच्या गावात, दुसरा तुरुंगात किंवा स्वर्गात, तमा नाही त्याची अनुसयाला, तमा नाही त्याची अनुसयाला। इंग्रजाची सत्ता उलथवण्याला, निजामाची सत्ता गाडण्याला, अन्यायाची सत्ता गाडण्याला, वाणीचा हिला चेतविला हो जी जी जी। भारत स्वतंत्र झाला, मात्र हैदराबाद निजामांच्या राजवटीत होतं। या जुलमी राजवटीविरोधात मग उभा राहिला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा। या लढ्यात अनुसया शिंदे कोणतीही लाज न बाळगता तिखट विचार जनमानसात पोचवू लागल्या। या काळात त्यांनी जवळपास 800 पोवाडे लिहिले। स्वतःची ज्या काही परंपरा आणि चालीरीती आहेत त्यांचं पालन करणं, यामध्ये देखील अनेक अडथळे निर्माण होत असत आणि म्हणून कुठेतरी यांच्या मनामध्ये आपण स्वतंत्र झालं पाहिजे ही भावना हळूहळू जागृत होत होती। मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदानाबाबत राज्य सरकारनं त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवलं। मात्र आयुष्याची होळी करणाऱ्या या रणरागिणीला सरकारनं खऱ्या सन्मानापासून उपेक्षित ठेवल्याची खंत आहे। लोकांनी आम्हाला मान दिला तेवढा त्या शासनाने दिलेलाच नाही। जे इतराचे जे होतात सत्कार, जे काही त्यांचा गवगव होतो, त्यांचं तुंतुन वाजवलं की ते गवगव होतो। पण आम्ही तसले लोक नाहीत ना। आम्ही जे सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर मांडणारे लोक। पोवाड्याच्या माध्यमातून क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या अनुसया शिंदे यांचा उचित सन्मान व्हावा हीच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी माफक अपेक्षा। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।